फोडू, देवाला प्रार्थना करू की सुखरूप जाऊ दे, सुखरूप येऊ दे. मग नंतर आपण आपल्या राईडची जर्नी सुरू करू. सो आपण पोहोचलो आता मंदिराकडे. मंदिरामध्ये जाऊ नये पण लांबूनच हे करू आणि नारळ वगैरे फोडू आपण निघू देवात. काढू का इथून? निघेल 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 निघेल. अरे ॲडव्हेंचरचा फायदा उचलायला पाहिजे की नाही. ट्रैफिक लगी है, ट्रैफिक लगी है, ट्रैफिक है, कितना जाम है पता नहीं. पवई, आप लोग मुंबई से आ रहे हैं? अभी हम लोग मुंबई, मुंबई से आ रहे हैं. अभी हम जा रहे हैं जयपुर, खाटू श्याम. हाँ चलो साथ में. आप नॉन स्टॉप चलाने वाले हो या? हाँ, मैं इंदौर से पहले है ना, मैं डाइवर्ट लूंगा. अंदर की तरफ एक रोड जाता है जो 4 लेन है, मैं वहां पर ये जाऊंगा, वहां पर जाऊंगा मैं. वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल. गुड इव्हनिंग सर्वांना. आज आपण चाललो आहो श्री खाटूश्याम महाराजांच्या मंदिरामध्ये, जे आहे राजस्थान जयपूर. सो ही जी राईड आहे ती 1200 किलोमीटरची राईड आहे. आणि येताना आपण बरेच काही करू, अजून बरेच काही आहे. सो तुम्ही पहा, तुम्हाला एन्जॉयमेंट भेटेल. आता वाजले आहे रात्रीचे 9:30. माझ्या ह्याच्यामध्ये मी अजून चेंज नाही केलेला आहे मीटरमध्ये, कारण की सर्व्हिसिंग करून आणली. मी काहीच विचार नाही केला आणि काहीच हे केलं नाही. लगेच आज ऑन द स्पॉट प्लॅन झाला आणि रेडी झालो आणि निघालो. ॲक्च्युली आमचा गोव्याचा प्लॅन होता. गोवाचा आम्ही थोडा पोस्टपोन केलेला आहे. थोडा एका मित्रांमुळे आम्ही पोस्टपोन केलेला आहे. नंतर कधीतरी आम्ही पुढे जाऊ. आता सध्या तरी तुला आता सुट्टी टाकली आहे तर आपण जाऊन या कुठेतरी. तर विचार केला की आता खाटूश्याम महाराजांच्या मंदिरामध्ये जाऊन येऊ. सो एन्जॉयमेंट करा तुम्ही, राईडची एन्जॉयमेंट घ्या. मजा आहे ना तुम्हाला राईड. आपण फुल तयारीमध्ये, टोटल नॉनस्टॉप चालवणार आहे आपण गाडी. जी गाडी आपली जी राईड आहे साधारण 28 तासाची जर्नी आहे. हां 28 तासाची जर्नी आहे, म्हणजे 1 दिवसाची पूर्ण जर्नी आहे आपली. सो आपण चाललोय, आता बघू किती वाजता पोहोचतो. जर थकलो तर आपण मग हे करू, स्टे करू. थकलो नाही तर मग आपण चलते रहने का, आगे बढ़ते रहने का. सो आता समोर एक मंदिर आहे आपलं, सुवर्ण टेम्पल, जे पंचकोटी पवईला आहे, मोठं मंदिर आहे. तिथे आपण नारळ वगैरे फोडू, देवाला प्रार्थना करू की सुखरूप जाऊ दे, सुखरूप येऊ दे. मग नंतर आपण आपल्या राईडची जर्नी सुरू करू. ह्या ट्रॅफिक मधून निघालो की आपण लगेच त्या मंदिरामध्ये पोहोचतो. होतो जवळच आहे ते मंदिर, जास्त लांब नाहीये. सो आपण पोहोचलो आता मंदिराकडे. मंदिरामध्ये जाऊ नये पण लांबूनच हे करू आणि नारळ वगैरे फोडू आपण निघू, देवाची प्रार्थना करून निघू. चला. सो आता आम्ही निघालो आहे ट्रॅफिक मधून बाहेर. थोडंसं ट्रॅफिक आहे अजूनही कांजूमार्गचं. हा एकदा ट्रॅफिक एकदम क्लिअर झालं की टेन्शन नाही मग आम्हाला. आम्हाला आहे ना 20 ते 25 मिनटं ते इंटरकॉम कनेक्ट करायलाच वेळ लागला आम्हाला.
इंटरकॉम अपडेट नव्हतं, सो अपडेट झाला होता. जर कनेक्ट केलं, पूजा केली आणि निघालो आता आम्ही. वैतागलेलं तर आहे, थोडं गरम पण होतं आता आम्हाला, कारण की वॉर्मर, जॅकेट सर्व घातलं, त्यामुळे एकदम उकडल्यासारखं होतं. जसं की आता जशी हवा लागेल ना तसं एकदम मस्त वाटेल. चलो, हळू 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 ट्रॅफिक आपण क्लिअर होतोय तसं. हे थोडंसं इथे समोर जाम आहे. ब्रिजवरती जाम नाही दिसत आहे, हे इथेच दिसतंय समोर बाजूला. रेड अलर्ट दाखवत आहे. हा, स्वामींची कृपा तर आहे कायमशीर पाठीशीर. ते म्हणून तर बोलतात, ते भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशीर आहे. आणि हारे का सहारा बाबा श्याम हमारा. सो त्यामुळे टेन्शन नाही. आपण ना आपण कधी कोणाचं वाईट केलं नाही तर आपलं कोणी वाईट करणार नाहीये. सो तुम्हाला माईक मधून आवाज कसा येत असेल मला ते सांगा, कारण की माईक खूप दिवसानंतर वापरतोय. पुन्हा सेटिंग वुटिंग हलवलेली आहे, मला काही समजत नाही आता काय करू. आता जेव्हा रेकॉर्डिंगच्या एडिटिंगच्या वेळेस मी जेव्हा बसणार तेव्हा मला समजेल की माईकचा आवाज कसा येतोय, काय येतोय. ओके, इथं मेट्रोचं काम चालू आहे. तू गाणे लावले तुषार? मला अजिबात ऐकायला येत नाही. आणि वहिनीचा कॉल आला तेव्हा तुला ऐकायला येत होतं? मम्मीचा कॉल आला तुला ऐकायला येत होतं मी काय बोलतोय ते, वहिनी काय बोलतोय ते? नाही सर, जे कोणी असेल मम्मीचा, तर तुला आवाज येत होता का? आई शपथ, हे काय सीन आहे? नाही, तुझ्या इकडचा नाही आला मला. तर तू गर्लफ्रेंड बरोबर बोलत असेल तर कसं होईल, मला समजायला पाहिजे ना. हे चुकीचं आहे. माझा आवाज येतोय तुला आणि तुझा आवाज मला येत नाही, हे चुकीचं आहे. चलो भाई, चलो 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 चलो. हे मेट्रोचं काम एकदाच संपलं पाहिजे. नाही रे बाबा, मेट्रो नाही जाणार. एकदा तर लाईन क्लिअर झाली की मग रस्ते, बाईक हे म्हणजे माणसं कमी होतील ना. अर्धे माणसं तर ह्याच्यातून प्रवास करतील, लोकल ट्रेन सारखे. फक्त तिकीट स्वस्त असली पाहिजे. अरे त्या प्रतीकला फोन केला का, सांगितलं का निघालो म्हणून? काय बोलला तो? प्रतीकला सांगून दे, आणि प्रफुल्ला पण सांगून दे, नाही तर बोलेल त्याला सांगितलं नाही. अरे रात्र होऊन जाईल रे. नाशिक म्हणजे नाशिकला आपण किती वाजता पोहोचणार आता? आता किती वाजलं? मग ते भिवंडीला पोहोचेपर्यंतच आपल्याला 11 वाजणार. हां. हो. नाही, भिवंडीला 11:30 होणार बघ, 11 11:30 होणार, कारण की ट्रॅफिक असणार. चल रे दादा, कोणाची वाट बघतोय, कोणाला बघतोय तू? कुणाला बघत बसलाय काय माहिती. एवढं रेड बघ कुठपर्यंत आहे, दिसतंय का? पुन्हा टर्निंग पर्यंत रेड आहे. यासाठी आपण दुपारी निघायला पाहिजे होतं आपल्याला. दुपारी निघालो असतो ना, आतापर्यंत आपण कुठे नाशिक उशिक सर्व क्रॉस धुळे उळे पोचलो असतो आपण. विचार कर, धुळेला. धुळे, क्या याद रहेगा तू भी. काढू का इथून? निघेल 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 निघेल. अरे ॲडव्हेंचरचा फायदा उचलायला पाहिजे की नाही?
ट्रैफिक लगी है, ट्रैफिक लगी है, ट्रैफिक है, कितना जाम है पता नहीं, किस वजह से जाम है वो भी पता नहीं। अच्छी खासी लंबी ट्रैफिक है। खतरनाक ट्रैफिक है पण। हे फोर व्हीलर वाले कशाला घुसवतात आहे यार, तुम्ही एका लाईनीला या ना, कशाला तुम्ही घुसवताय? चल आपण या सर्व्हिस रोडने जाऊ. फोर व्हीलर वाल्यांनी नाही घुसवलं पाहिजे ना. थांब, तो थांबेल. जय श्रीराम, जय हनुमान. त्या दोन फोर व्हीलर वाल्यांनी जाम केला माहिती हा रोड. कौन? एक मिनट, आ जाओ साइड में आ जाओ. पवई, आप लोग मुंबई से आ रहे हैं? अभी हम लोग मुंबई, मुंबई से आ रहे हैं. अभी हम जा रहे हैं जयपुर, खाटू श्याम. हाँ, चलो साथ में. आप नॉन स्टॉप चलाने वाले हो या?
हाँ, मैं इंदौर से पहले है ना, मैं डाइवर्ट लूंगा अंदर की तरफ, एक रोड जाता है जो 4 लेन है, मैं वहां पर ये जाऊंगा, वहां पर जाऊंगा मैं। वो इसके वजह का रीजन क्या है, क्योंकि रास्ते में है ना, इंदौर में सिंगल रोड आता है, वहां से भी आएगी यहाँ से भी जाएगा, तो आंखों में है ना रोशनी गिरती है। तो वो बेटर रहता है कि बीच में डिवाइडर रहता है ना, तो पौधे रहते हैं ना, तो अपने आंखों में रोशनी नहीं गिरती है, तो इसलिए हम वैसे जा रहे हैं। ठीक है, चलो फिर मिलते हैं। इतना सामान। ओके। अच्छा, चलो फिर मिलते हैं। हैप्पी जर्नी। तुला माहित आहे, माझ्या मम्मीला माहित नाही की मी गोव्याला चाललोय का जयपूरला चाललोय ते, फक्त बायकोला माहिती आहे. मम्मीला सांगितलं असं ना, या मी इकडे चाललोय, का घरी बस बोलली असती, काय जायचं नाही, म्हणून चुपचाप सांगून आलोय की मी चाललोय. कुठे चाललोय ते नाही सांगितलं, फक्त बस. आय थिंक इथं पवन चक्की लागणार वाटतं, ते बघ, दिसतंय का? खांब बघ केवढा मोठा बांधलाय. अजून 187 किलोमीटर बाकी आहे त्या रोडला जाण्यासाठी. तो मला थम्सअप दाखवतोय, समोरचा व्यक्ती. व्हेरी गुड बोलतोय. आता एमपी मोटर, आता थोड्या वेळानंतर एमपी मोटर लागणार आहे. आता महाराष्ट्राच्या बाहेर आपण जाणार आणि एमपी मध्ये प्रवेश करणार. महाराष्ट्राला एक्झिट आणि एमपी ला एंटर करणार आपण. सो पहिल्यांदा एवढा लांब आलेलो आहे कधी, कधीच एवढा लांबचा प्रवास कधी केला नाही, 1200 किलोमीटरचा. ही पहिलीच वेळ आहे. हे रोड मी नेहमी बघतो, जेव्हा उज्जैनला लोक राईडला जातात तेव्हा हा रोड मी नेहमी बघतो. डोंगर डोंगर हे सर्व. आज मी स्वतः प्रत्यक्ष इकडे आलोय. मला टोटल 12 ज्योतिर्लिंग करायचे आहे, याच्यामधले जेवढे पॉसिबल होऊ शकतात जवळ जवळचे तेवढे जवळचे करून घ्यायचे. मग नंतर लांबचे सुट्टी टाकून चांगलं लांबचे पण करून घ्यायचे. जसं की केदारनाथ झालं, अजून बरेच आहे. ओंकारेश्वर उज्जैनचा विचार चाललेला आहे आमचा, की येताना ओंकारेश्वर उज्जैन पण करून घ्यायचं. देवाचा बोलावा असेल तर नक्कीच करू.
यश सीन असं झालेलं की आम्हाला भूक लागलेली तर आम्ही 1-2 तास मस्त टाइमपास केलाय. आता जेवलो, चाय पिला, त्यानंतर ब्रेक घेतला. 1.5-2 तासाचा ब्रेक घेतला आम्ही. त्यामुळे आता उशीर झालाय. 8:33 पोहोचतो असं दाखवत आहे. आणि कंटिन्युअसली गाडी चालवत होतो तर थोडा थकलेलो होतो. सो ब्रेक घेतला. रिक्स नको उचलायला बोललो कोणत्या गोष्टीचा. रोड एकदम मस्त आहे. थकवा म्हणजे असं म्हणजे की शरीराचा जो कंटिन्यू बसलेला आहे त्याचा थकवा येतोय. काही काय नाही, गाडी चालवायला मजा येते, मला खूप आवडतंय. तो आता आपण जयपूरमध्ये, जयपूरच्या अगोदर एक टर्न येतो, त्या टर्निंग वरून आपण हे करणार, आतमध्ये घुसणार. जयपूरला नाही जाणार, जयपूरच्या अगोदरच एक टर्न आहे. मग तिथून आपण डायरेक्ट खाटूश्याम टेम्पल वर आहे. डोंगरच डोंगर आहे तिथं. जे नॉनस्टॉप गाडी चालवतात ते त्यांची हालत काय खराब होत असणार, बाईकवाले खास करून. विजा काच खोली, थंड हवा लागणार आणि विंड वायझर जास्त आवाज आहे ना, हवेचा आवाज जास्त आहे ना, त्यामुळे मी काच खोळत नाहीये. पण ह्याच्यामध्ये पण मजा येते थोडं. किती मस्त दिसतंय डोंगर. सो पहिल्यांदा एवढ्या मोठ्या लांबच्या राईडला आलोय महाराष्ट्राच्या बाहेर. महाराष्ट्राच्या आतमध्ये चालवली ते पण क्वचित चालवले, क्वचित म्हणजे मी इथे गेलेलो, आपलं सोलापूरला गेलेलो, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरामध्ये समाधी आहे तिथे. सो त्याच्यानंतर आता मी बाहेर निघालो आहे 1 वर्षानंतर. कारण की मी पूर्ण माझा ऍक्सिडेंट झालेला होता. ऍक्सिडेंट झाल्यानंतर मी ते स्वतःला रिकवर होऊ दिलं. त्याच्यानंतर बरेच काही प्रॉब्लेम्स होते, ते सगळे सॉल्व्ह झाले. आता आपली जर्नी परत सुरू केलेली आहे आपण. तर तुमची सपोर्टची खूप गरज आहे मला. तुम्ही लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. प्लीज लाईक करा अँड सबस्क्राईब करा. कारण की तुम्ही जर सपोर्ट देणार मला खास करून, तर मी खूप मोटिवेशन होणार. त्यामुळे मी तुम्हाला बोलतो की तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब नक्की करा. एक मराठी मुलगा, एक मराठी माणूस, एक मराठी मुलगा खाटूश्याम जे राजस्थानचे इथे आलं. अजून म्हणतो मी व्हिडिओ बघितले नाहीये की खाटूश्याम महाराजांच्या मंदिरामध्ये कोणी गेलेलं आहे. म्हणजे बाय रोड बाईकने मुंबई टू खाटूश्याम 1200 किलोमीटरची राईड अजून पण कोणी केलेली नाहीये. युट्यूब चॅनलवरती मी व्हिडिओ बघतोय. एक व्हिडिओ आहे, ती पण मुंबईची नाहीये, ते दिल्लीची काहीतरी आहे. जास्त व्हिडिओ नाहीये त्यांच्या. पण मुंबईवरून मी पहिला एक माणूस आहे, मुलगा आहे, जो मुंबई टू खाटूश्याम करतोय. एक मिनिट, समोर कारवाले आहे. रस्त्याचं काम चालू आहे वाटतं, त्यामुळे जरा रस्ता छोटा झालाय. सो मी कुठे होतो, हां. सो ही पहिली व्हिडिओची आपली जी व्हिडिओ असणार ती कदाचित पहिली असू शकते, मुंबई टू खाटूश्याम, जी 1200 किलोमीटरची राईड आहे. कारने बरेच जण गेलेले आहे. कारने खूप जण गेलेले आहे. मी अजूनही बोलतो, कारने खूप जण गेलेले आहे. पण बाईकने मी पहिला मुलगा आहे असं मला वाटतं.
जर नसेल तर मला कमेंटमध्ये सांगा की मी पहिला आहे का असे बरेच जण आहे. मुंबईची गोष्ट करतोय मी. मुंबई टू खाटू श्याम जयपूर. लोक जातात लांब लांब, राजस्थानला जातात, सॉरी लडाखला जातात. आहे ना, जातात. मी कोणी नाही बोलत नाही जात. मी या देवाच्या मंदिरामध्ये पहिला मुलगा असं मी हे सांगतोय. तर तुमच्या भावाला तुम्ही सपोर्ट करा, तुमच्या मुलाला तुम्ही सपोर्ट करा पुढे जाण्यासाठी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर कमेंट नक्की करा. परत एकदा सांगतोय. मस्त डोंगर आहे बघा, समोर तुम्हाला दिसत असेल. पुन्हा सूर्याचा उजेड त्याच्यावरती पडतोय, सूर्य मावळतोय तर ते पुन्हा ऑरेंज 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 खालती जात आहे. पण डोंगर एवढा मोठा आहे ना, विचार नाही करा.